नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वभरारी ऍप्लिकेशन वरती आणि युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे. बघा चला तर मग आज आपण काय शिकणार आहोत. इयत्ता 5वी, 4थी आणि 7वीला सोपा सरळ शालेय स्पर्धा परीक्षाला कोणत्याही ती प्रज्ञाशोध असो, ज्ञानज्योत असो, स्कॉलरशिप असो, तसे होमी भाभा असो किंवा NMS, NTS, नवोदय इयत्ता 5वीची असो की 9वीची असो नवोदय, यामध्ये तुम्हाला हे शब्दाच्या जाती हा प्रकार येतो म्हणजे शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेपासून तर MPSC पर्यंत शब्दाच्या जाती तुम्हाला येणार म्हणजे येणारच. मग पार्ट ऑफ स्पीच करून ठेवणे आपले तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपल्याला शब्दसिद्धी वगैरे आणि उतारा वाचन सांगितलेलं आहे तेवढं शब्दाच्या जाती सुद्धा इथे महत्वाच्या आहे. मग ह्या शब्दाच्या जाती कशासाठी करायच्या. आता तुम्ही म्हणसाल 5वी स्कॉलरशिपला मॅडम तुम्ही काही पण सांगता, फक्त आम्हाला उतारे दिलेले आहे, उतार्यावर दिलेले प्रश्न सोडवायचे आणि मोकळं व्हायचं, असं आहे का. हो तसंच आहे, पण प्रत्येक उतार्यावर एक शब्दाच्या जाती यामधला क्वेश्चन असतो. मग त्यावरचा मार्क तुम्हाला उतार्यावर प्रश्न वाचून देणार आहे का, त्याचं उत्तर उतार्यात मिळणार आहे का, नाही. जर तुम्ही शब्दाच्या जातीची प्रॅक्टिस केली, शब्दाच्या जाती काय आहे, कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकाल. आणि हो, इयत्ता 4थी आणि 7वीला शब्दाच्या जाती हा पार्ट ऑफ स्पीचचे वेगळे प्रश्न तुम्हाला या आधारावर येत असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी तिथे येत असतो. मग 2 मार्क किती आवश्यक आहे हे आपल्याला सांगणे गरजेचं आहे का, नाही. तर चला मग आता आपण शब्दाच्या जाती म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय बघूया. आता शब्दाच्या जाती म्हणजे काय. शब्दाच्या अर्थ व वाक्यातील कार्यानुसार शब्दाचे 8 प्रकार म्हणजे शब्दाच्या मुख्य जाती किती आहेत, 8 जाती आहेत. मग आता या 8 जातीपैकी 4थीला तुम्हाला आहे नाउन म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ह्या 4 जाती तुम्हाला कितवीला आहेत, 4थ्या वर्गाच्या स्कॉलरशिपला ह्या 4 शब्दाच्या जाती अभ्यासायला आहेत. नाम म्हणजेच नाउन, सर्वनाम म्हणजे प्रोनाउन, तसेच विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापद म्हणजेच वर्ब. ह्या 4 जाती तुम्हाला अभ्यासाला इथे दिलेल्या आहेत. त्याच समोर उरलेल्या 4 बाकीच्या कोणत्या आहेत बघा. एक आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, ऍडवर्ब. त्यानंतर शब्दयोगी अव्यय, नंतर आहे उभयन्वयी अव्यय म्हणजे कंजक्शन आणि केवळ प्रयोगी अव्यय. अशा 8 जाती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर बघा मग आता याच्यातली पहिली जात आहे आपली शब्दांची नाम. आता नाम म्हणजे काय, एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी, ठिकाण किंवा भाव यांना दिलेली नावे म्हणजेच काय होतं नाम. म्हणजे आता एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा जसं उदाहरण घ्या, मी मॅडम आहे. मॅडम भरपूर असतात तुम्हाला शिकवणारे. तुम्ही प्रत्येक स्त्रीला तुम्हाला जे शिकवायला टीचिंगला असतात फील्डला त्याला काय म्हणता, मॅडम म्हणता. मग आता मॅडम हे नाव झालं का, माझं नाव झालं का, नाही, मला स्पेसिफिक नाव आहे मयुरी. म्हणून आपण काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजेच नाम होय. तसेच वस्तू, आता हा पेन आहे, मी तुम्हाला दाखवलं हे 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 आहे तुम्हाला काय कळणार आहे, हे माझ्या हातात हे आहे, हे म्हणजे काय आहे, त्याला स्पेसिफिक असं नाव दिलेलं आहे. म्हणून हा काय आहे, हा पेन आहे. पेन हे काय झालं, नाम झालं. मग हे वस्तूचं झालं. तसं प्राण्याच्या बाबतीत पण असतं, प्राण्यालाही नाव असतं, ठिकाणालाही नाव असतं, किंवा एखादा भाव मी निर्माण करते. आता मी तुमच्यासोबत हसते, मग हा हसण्याचा काय झाला, भाव निर्माण झाला. मग याला सुद्धा आपण काय म्हणायचं, नाम म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणायचे. आता नामाऐवजी वापरले जाणारे शब्द, मग नामाऐवजी म्हणजे काय, मग हा पेन आहे आपण म्हणलं हा, तर मी काय म्हणणार, उदाहरण मी, तू, ते, तो असे काय म्हणतो आपण त्याला, त्याची उदाहरणं. मग काय, तू तिकडे जा. मग राम आंबा खातो, राम आंबा खातो हे काय झालं, राम काय झालं, नाम झालं. पण त्याच्या ऐवजी सर्वनाम जर वापरायचं असेल तर तो आंबा खातो, तो म्हणजे कोण, तो म्हणजे झाला आपला राम. मग राम या शब्दाला, या व्यक्तीला जर आपल्याला सर्वनाम वापरायचं असेल तर काय येईल, तो शब्द येईल. तसंच स्त्रीवाचक जर असेल ते म्हणजे एखादी मुलगी असेल, सीता पुस्तक वाचते, मग सीता पुस्तक वाचते, तर मग आपण त्याला सर्वनाम काय देणार त्या वाक्याला, ती पुस्तक वाचते. सीताच्या जागी काय येईल, ती. समजलं सर्वांना, सर्व सोपं आहे. त्यानंतर विशेषण. विशेषण म्हणजे काय,
नाम किंवा सर्वनाम, गुण, संख्या, आकार इत्यादी सांगण्याचे शब्द. आता नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल गुण, संख्या, आकार, वस्तुमान सांगण्याचे साधन म्हणजे विशेषण होय. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला जर विशेष माहिती सांगायची असेल तर त्याला म्हणायचं विशेषण. म्हणजे आता आपण राम इथे शब्द घेतला. राम कसा आहे? राम हुशार मुलगा आहे. रामाविषयी हुशार हे काय झालं? विशेषण झालं. सीता कशी आहे? सीता एक सुंदर मुलगी आहे. सुंदर हे काय झालेलं आहे? विशेषण. एखाद्या शब्दाला विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. मग इथे दिलेलं उदाहरण आपला मोठा मुलगा. दुसरा आहे सुंदर फूल. तिसरा आहे 5 पुस्तके. बघा अशा शब्दांना म्हणजे आता 5 काय झाले? पुस्तके आहेत, पण त्याच्याविषयी विशेष माहिती सांगितली. म्हणजे पुस्तके किती आहेत? तिथे 5 आहे, 4 आहे, 2 आहे. मग त्याविषयी पुस्तकाविषयी विशेष माहिती सांगितली म्हणून नामाला वापरल्या जाणाऱ्या शब्दाला असं म्हणायचं, काय म्हणायचं आहे? विशेषण म्हणायचं आहे. त्यानंतर आहे क्रियापद वर्ब. क्रियापद म्हणजे काय? आता कृती, अवस्था किंवा घटना दर्शवणारी शब्द. आता कृती, अवस्था किंवा एखादी घडलेली घटना सांगणारी गोष्ट म्हणजे काय होतं? क्रियापद. त्या गोष्टीविषयी होतं क्रियापद. धावतो. आता राम खूप जोरात धावतो. मग आता रामाविषयी जर याच्यात जर या वाक्यातील आपल्याला क्रियापद विचारलं, राम खूप जोरात धावतो, मग धावतो काय होईल? तो करतो, ती क्रिया म्हणजेच धावणे. कोणती क्रिया करतो राम? धावण्याची क्रिया करतो, म्हणून इथे धावणे हे काय होतं? क्रियापद. मग जसं याचं उदाहरण, क्रियापदाची उदाहरणे काय होतात? धावतो, खातो, झोपतो, उठतो, बसतो, गातो, पितो, खातो, असे भरपूर असे क्रियावाचक शब्द इथे क्रियापद होतात. त्यानंतर घ्या, नेक्स्ट आहे आपलं क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापद, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाची अधिक माहिती देणारा शब्द. म्हणजे आता काय आहे? क्रियापद असेल आपलं, विशेषण असेल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे काय होतो? क्रियाविशेषण. म्हणजे एखादी क्रिया करणे, म्हणजे राम जोरात धावतो, मग धावतो हे काय झालं? आपलं क्रियापद झालं. मग जोरात काय होईल? त्या क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणे म्हणजेच काय होतं? क्रियाविशेषण. मग राम कसा धावतो? जोरात धावतो की हळू धावतो? मग तो जोरात धावतो. मग जोरात हा शब्द काय झाला? क्रियाविशेषण. मग याची उदाहरणे आहे हळू, पटकन, आज, येथे. त्यानंतरचा आहे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नाम किंवा सर्वनामाशी संबंध दर्शवणारे शब्द. आता नाम किंवा सर्वनामाशी शब्द म्हणजे संबंध दर्शवणारे शब्द. आता त्यांचा काहीतरी संबंध नामाविषयी असतो किंवा सर्वनामाशी असतो, म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. मग त्याची उदाहरणे काय आहे? मध्ये, वर, खाली, जवळ, समोर, जर, तर. मग काय आहे? मध्ये. मग याची उदाहरणे काय होतं? वर, खाली, जवळ. मग काय होतं? नामामध्ये काय आहे? सीता ट्रेन मध्ये. आता ट्रेन काय आहे? असं कशाचं नाव आहे? वस्तूचं नाव आहे. आपण ट्रेन मध्ये प्रवास करतो, वाहनाचं नाव आहे. मग सीता ट्रेन मध्ये चढली. मग सीता कशामध्ये चढली? ट्रेन मध्ये चढली. मग ट्रेनला आणि म्हणजे नामाला आणि सर्वनामाला तो शब्द जोडला जातो, म्हणून त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. त्यानंतर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? 2 शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द. उदाहरण आणि, पण किंवा कार्य. म्हणजे आता जर 2 वाक्य आपल्याला परस्पराशी जोडायची असतील, एकामध्ये एक गुंतवायचे असतील, तर त्याच्यासाठी पण काही शब्द असतात, त्याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. मग काय आहे त्याची उदाहरणे? आणि, पण किंवा कारण. आता सीता हुशार मुलगी आहे, पण तिला अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. आता 2 आहे, पण तिला अभ्यास करण्याचा कंटाळा येतो हे एक वाक्य आहे, आणि सीता एक हुशार मुलगी आहे हे एक. मग या 2 वाक्याला जर एकत्र करायचं असेल तर पण हा शब्द लावावा लागतो. मग आता ज्या वाक्यामध्ये आणि, पण किंवा कारण, किंतु, परंतु असे शब्द जर आले तर त्यांना काय म्हणायचं आहे? उभयान्वयी अव्यय म्हणायचं आहे. त्यानंतर घ्या 8वा शब्दाच्या जातीचा प्रकार
क्रमांक 8 केवळ प्रयोगी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? अचानक भावना व्यक्त करणारे शब्द. मग अचानक आपल्या शब्दातून काही उद्गार बाहेर पडतात. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्यावर भारी संकट जर आलं तर आपण काय म्हणू? अरे बापरे. थोडासा काटा मोडला तर आपण काय म्हणतो? अगं आई, अरे देवा. असे अचानक उद्गार आपल्या तोंडातून काही येत असतात, त्या शब्दांना म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे अचानक. त्याची उदाहरणे आहे अरे, वा, अहो, छे छे, अरे रे, अरे बापरे, अगं आई, असे त्याचे उदाहरणं होतात. मग बघा, शब्दाच्या 8 जाती आपण बघितलेल्या आहे. त्याच्यातल्या आपल्याला अभ्यासाला किती आहे? 4 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे आपल्याला पहिल्यांदा अभ्यासायचे आहे. त्यातला पहिला प्रकार आहे आपला नामाचा. आता नाम म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आता नाम म्हणजे काय? कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात. आता कशाला म्हणतात? कोणत्याही व्यक्तीच्या नावाला, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला काय म्हणायचं आहे? नाम म्हणायचं आहे. मग यामध्ये दिसणारा किंवा न दिसणारा जीव व निर्जीव वस्तूचा समावेश होतो. आता यामध्ये तुम्हाला डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या सजीव, निर्जीव या गोष्टींचा समावेश होत असतो. मग आता व्यक्ती हे कसे झाले? व्यक्ती, प्राणी, पक्षी हे कसे झाले? सजीव प्राणी झाले. याचाही नामामध्ये समावेश असतो. तसेच निर्जीव ज्या वस्तू असतात त्यांना सुद्धा आपण नाव दिलेलं असतं, त्याचाही समावेश त्याच्यामध्ये असतो. मग आता पुढे काही नावे दिलेले आहेत ते आपल्याला बघायची आहे, उदाहरणं. मग आता हे लक्षात ठेवायचं आहे, जरी मी 4-5 नावं तुम्हाला प्रत्येक विषयाविषयी सांगितली, प्रत्येक नावाविषयी सांगितली, सजीवाविषयी, निर्जीवाविषयी, वस्तूविषयी, प्राणीविषयी, कोणत्याही प्रकारची मी 3-4 नावं सांगू शकते, पण तुम्ही त्याची उदाहरणं पुढे वाढवत चालायचं आहे. फक्त हे तुम्हाला काय उदाहरणासाठी दिलेलं आहे. आता इथे जर तुम्हाला सांगितलं नामे, पुढील नामे वाचा आणि लक्षात ठेवा. मुलांची नावे. आता मुलांची नावे कशी असतात? सचिन, रोहित, आदेश, अर्णव, गोविंद, धीरज, श्रीधर, रंगराव, अशा भरपूर मुलांची नावे होत असतात. या म्हणजे मुलांना जी नावं दिलेली आहे, म्हणजे मुलं, मुली, प्राणी, वस्तू, म्हणजे हे काय झाले? व्यक्ती झाले. यांना जी नावे दिलेली असतात त्यांना म्हणायचं आहे नाव. त्यानंतर मुलींची नावे. मुलींची नावे काय आहे? नेहा, प्रज्ञा, रिया, प्रणाली, विजया, आर्या, काव्या, मयुरी, अशा भरपूर अशा मुलींची नावे यामध्ये नामामध्ये येत असतात. मग फुलांची नावे, तसेच फळांची नावे. आता फळांची नावे काय? आंबा, फणस, जांभूळ, पपई, अननस, डाळिंब. त्यानंतर पाळीव पक्ष्यांची सुद्धा यामध्ये नावे येतात. गाय, बैल, घोडा, म्हैस, कुत्रा, शेळी, मेंढी. त्यानंतर वन्य प्राणी सुद्धा या नामामध्ये येतात. सिंह मोठा जोरात गर्जना फोडतो. हाती बलाढ्य प्राणी असतो. असे सुद्धा वाक्य तुम्हाला परीक्षेला येतात, म्हणून हेही विसरायचे नाही. वन्यजीव सुद्धा नामामध्ये येत असतात. वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, जिराफ. त्यानंतर पक्ष्यांची नावे. मोर, चिमणी, कोंबडा, कोकिळ, बुलबुल, कबूतर. नाट्यांची नावे दिलेली आहेत आपल्याला. वारणा, कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा, यमुना, पंचगंगा. त्यानंतर पर्वताची नावे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य, निलगिरी. आता बघा, हे पक्ष्यांची नावे, फळांची नावे, वन्य प्राण्यांची नावे, तसेच पर्वतांची नावे हे याच्यासाठी घेतली मी याच्यामध्ये तुम्हाला, कारण की तुम्हाला पर्यावरण हा विषय, म्हणजे EVS हा विषय तुम्हाला परिसर अभ्यास हा यावर्षी अभ्यासाला आहे आणि त्याच्यामध्ये याची माहिती आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर वस्तूंची नावे. पुस्तक, वही, पेन्सिल, छत्री, घड्याळ, दिवा. देशाची नावे. भारत, श्रीलंका, अमेरिका, चीन, इराण, कॅनडा, रशिया, असे भरपूर असे देशांची सुद्धा नावे याच्यामध्ये येतात. राज्यांची नावे, जिल्ह्यांची नावे, खेळांची नावे, महिन्यांची नावे. चैत्र, वैशाख, श्रावण. माहिती आहे मराठी महिने तुम्हाला? आपले मराठी महिने असतात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद, श्रावण, अश्विन, कार्तिक, पौष, मार्गशीर्ष. त्यानंतर इंग्रजी महिने असतात जे तुम्हाला नेहमी माहिती असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्यानंतर वारांची नावे. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी. त्यानंतर आहे ऋतू. तुमचे ऋतू किती आहेत? ऋतू किती आहेत तुमचे? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, असे 6 ऋतू आहेत. त्यानंतर आहे झाडांची नावे. शेवगा, बाभूळ, वड, पिंपळ, जांभूळ, बोर, बिबू. त्यानंतर कीटकाची नावे. फुलपाखरू, डास, नाकतोडा, माशी, मधमाशी, पिसू,
अवयवांची नावे नाक, तोंड, कान, हात, जठर, पोट, नाक, तोंड अशा भरपूर अवयवाची सुद्धा त्यामध्ये नावे घेतले जातात. त्यानंतर मनाच्या स्थितीची नावे म्हणजे आपण आता भाव सांगितलेला आहे. मनाच्या स्थितीची नावे म्हणजे काय? भाव. ज्यामध्ये ज्या नामामध्ये आपला भाव व्यक्त होतो त्याला म्हणायचं आहे मनाच्या स्थितीची नावे. गुणांची नावे त्यामध्ये काही काल्पनिक नावे सुद्धा येतात. स्वर्ग, नरक, अमृत, परी, परिवार, राक्षस, भूत, पिशाच असे काही नावे असतात. त्यानंतर नक्षत्र, ताऱ्यांची नावे, तसेच भावाच्या मध्ये गुणांची नावे सौंदर्य, सुंदरता, शौर्य, प्रामाणिकपणा, गोडवा, भव्यता, ग्रह, नक्षत्र अशी भरपूर नावे तुम्हाला तिथे नामाच्या प्रकारामध्ये येत असतात. समजलं? नाम म्हणजे काय? काय नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, भावाला म्हणजे काय? तुमच्या भावाला नाही, आपल्या चेहऱ्यावर जे हावभाव येतात त्या भावांना जे नाव दिलेले असते त्याला म्हणायचं नाम असे म्हणायचं. त्यानंतर घ्या, याच्यावर काही प्रश्न दिलेले आहे. मग आता नाम शिकलो, नामाचे प्रकार तुम्हाला नंतर शिकायचे आहे. नाम शिकलो, त्यावर प्रश्न कसे येतात हे बघायचं आहे आपल्याला. आता नामावर प्रश्न तुम्हाला कशा प्रकारचे येतात? पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता काय करायचं आहे? खाली याच्यात नाव दिलेलं आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं, निर्जीव सजीव वस्तूचं, काही कशाचं तरी नाव दिलेलं आहे. हे नाव ओळखून तुम्हाला या प्रश्नाचे काय द्यायचे आहे? उत्तर द्यायचे आहे. मग बघा, प्रश्न पहिला, वेलीवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसतात. आता वेलीवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसतात. मग आता कोण बसतात? आपल्याला काय विचारलेलं आहे? नाम विचारलेलं आहे. फक्त काय विचारलेलं आहे? नाम विचारलेलं आहे. मग कोण बसतात? फुलपाखरं बसतात आहे. मग याचे उत्तर आहे फुलपाखरं. फुलपाखरं हे काय आहे? नाम. पण जर तुम्हाला इथे सर्वनाम जर विचारलं असतं तर सर्वनामाची व्याख्या काय आहे? आपली नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. मग जर नामाऐवजी, मग फुलपाखराऐवजी इथे काय दिलेले असतात? ते वेलीवर सुंदर रंगीबेरंगी वेलीवर जाऊन बसतात असं दिलेलं असेल तुम्हाला तिथे. पण इथे काय? फुलपाखरू नाम दिलेलं आहे, नाम विचारलेलं आहे. पण नामाऐवजी दोन शब्द दिलेले आहे तुम्हाला, विशेष माहिती सांगणारे. फुलपाखराविषयी विशेष माहिती सांगणारे. फुलपाखरे कसे आहे? रंगीबेरंगी व सुंदर आहे. मग हे दोन काय झालेले आहेत? तुमचे विशेषण. ओके. जर विशेषण विचारलं असतं तर रंगीबेरंगी व सुंदर हे उत्तर आलं असतं, पण आपल्याला नाम विचारलं म्हणून आपण त्याचं उत्तर फक्त फुलपाखरे सांगायचं आहे. त्यानंतर घ्या दुसरा प्रश्न, आजोबांनी काल नवीन ज्ञानेश्वरी आणली. आजोबांनी काल रात्री ज्ञानेश्वरी आणली. मग इथे नाम कोणतं होतं? आजोबा सुद्धा होतं आणि ज्ञानेश्वरी पण होतं. काय आणली? आजोबा पण होतं आणि ज्ञानेश्वरी पण होतं. पण आपल्याला पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 नवीन, 2 आहे आणली, 3 आहे काल आणि 4 आहे ज्ञानेश्वरी. मग काय दिलेलं आहे? ज्ञानेश्वरी पर्यायामध्ये दिलेला आहे, पण ज्ञानेश्वरी काय होईल? हे नाम होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. सरळ सोपं दिलेलं आहे, काही विचार करायची गरज नाही. फक्त आपल्याला त्याच्यातलं नाव शोधून काढायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. चला, तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला. तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला. मग याच्यामधलं नाम कोणतं आहे? काय आहे? काय दिलेलं आहे? गृहपाठ. काय पूर्ण केला आपण? गृहपाठ पूर्ण केला. जर तुम्ही विचारले, सर्वनाम विचारलं असेल तर काय असतं इथे? सर्वनाम विचारलं असतं तर तुम्ही असतं, पण आपल्याला इथे नाम विचारलं म्हणून इथे येईल गृहपाठ उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर घ्या नेक्स्ट क्वेश्चन, चौथा, हिमालय हा उंच पर्वत आहे. आता पर्वताची नावे आपण तुम्हाला सांगितले होते बघा. पर्वताची नावे मागे शिकलो का नाही? नामामध्ये आपण कुठे गेले पर्वताची नावे आपले? पर्वताची नावे हिमालय, सह्याद्री, सातपुडा, आरवली, विंध्य, तसेच निलगिरी अशा पर्वताची नावे आपण इथे भरपूर शिकलेली आहे. या मग हिमालय हा उंच काय आहे? पर्वत आहे. कसा आहे हे विचारलं का तुम्हाला? नाही. उंच हे काय झालं? विशेषण. कसं आहे?
उंच आहे. पण आपल्याला नाम विचारलं, मग याच्यातलं नाम कोणतं असेल? हिमालय. हिमालय हा उंच पर्वत आहे. मग हिमालय नाम आहे, त्याच्यानंतर पर्वत सुद्धा नाम आहे. 2 नाम आहे याच्यामध्ये, पण आपल्याला याच्यातलं काय शोधायचं आहे? पर्यायामध्ये असलेला उत्तर शोधायचं आहे. मग पर्यायामध्ये कोणतं उत्तर आहे? एक आहे हा, दुसरा पर्याय उंच, तिसरा आहे आणि चौथा आहे पर्वत. मग आपल्याला नाम विचारलेलं आहे म्हणून काय आहे? पर्वत. हे या प्रश्नाचं काय येईल? उत्तर येईल. हिमालय हा उंच पर्वत आहे, पर्वत हे यामधलं नाम आहे. त्यानंतर घ्या 5वा प्रश्न. त्याने सायकल हळू चालवल्याने उशीर झाला. त्याने सायकल, आता त्याने काय झालं? हे सर्वनाम. त्याने झालं सर्वनाम. सायकल झालं काय? नाम. हळू हे काय झालं? विशेषण. चालवली हे काय झालं? क्रियापद. ओके. मग त्याने सायकल हळू चालवली या वाक्यातील आपल्याला काय विचारलेलं आहे? फक्त नाम विचारलेलं आहे, म्हणून इथे उत्तर येईल आपलं सायकल. पर्याय क्रमांक 2 झाला. आहे का नाही नाम सोपं? प्रत्येक वाक्यातील नाम तुम्ही ओळखू शकता. मग आता मी तुम्हाला वाक्य देते. माझे विद्यार्थी हुशार आहेत. माझे विद्यार्थी काय आहेत? हुशार आहेत. यामधील नाम, सर्वनाम, विशेषण हे सगळं सांगायचं आहे. चला वाक्य कुठे लिहू मी तुम्हाला? हा, इथे देते खाली. हे वाक्याचं उत्तर तुम्हाला काय सांगायचं आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. माझे विद्यार्थी हुशार आहेत. हा, या वाक्यातील तुम्हाला काय सांगायचं आहे? नाम, विशेषण आणि सर्वनाम व क्रियापद. हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. माझे विद्यार्थी हुशार आहे या वाक्यातील नाम कोणतं आहे? सर्वनाम कोणतं आहे? विशेषण कोणतं आहे? आणि क्रियापद कोणतं आहे? हे कुठे सांगायचं आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, तर मग असेच आज आपण काय शिकलं? नाम शिकलो. उद्या शिकणार आहोत सर्वनाम. आता सर्वनाम आणि त्याचे प्रकार आपण उद्याला शिकूया. तर चला मग विश्वभरारी सोबत तुम्ही जर अजून जॉईन झाला नसाल, अजून जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांपर्यंत शेअर करा. आणि हो, परत एकदा जर लाईक करायला विसरले तर परत व्हिडिओ तुमच्या समोर येणार नाही. चला तर मग लाईक करायला विसरायचं आहे का? नाही. तोपर्यंत